उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सानप सर व तसेच सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय सचिन सानप सर, निलेश सर, आपल्याला लाभलेल्या सर्व फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील मॅडम आणि तसेच सर्व प्रेक्षक वर्ग आणि सर्व मॉडेल्स, डिझायनर यांचं मी एकलव्य महाविद्यालयाच्या प्राचार्य या नात्याने शब्दसुमनाने स्वागत करते. वस्त्र संहिता 2K25 गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण तो एकदम उत्साहात पार पाडत आहोत. याला सर्वांनी सर्व डिझायनर्सनी, सर्व मॉडेल्सनी अत्यंत छान प्रकारे सपोर्ट करून आणि विशेषतः म्हणजे याच्यातले जे गारमेंट प्रेझेंट होणार आहेत, तर हे जे गारमेंट्स आहेत विद्यार्थिनींनी स्वतः युनिक काहीतरी डिझाईन करण्याचा प्रयत्न करून आपल्या महाविद्यालयामध्ये स्टिच केलेले आहेत. याच्यातली कोणतीही गोष्ट बाहेरून स्टिच करून नाही घेतली. एखादी गोष्ट जर जमली नसेल तर ती एखाद्या मास्टरच्या अंडर वगैरे असं त्यांच्याकडून एक प्रशिक्षण घेऊन स्वतः स्टिच केलेली आहे. महाविद्यालय विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी काहीतरी वेगवेगळे उपक्रम सादर करत असतात. त्यातीलच हा एक भव्य दिव्य शो म्हणजे फॅशन शो. याच्यानंतर शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी एक कॉलेज आपल्याकडे 4 इयर्सपासून आमचं कॉलेज स्टार्टअप आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बी डिझाईन, फॅशन डिझाईन, त्याच्यानंतर BSc होम सायन्स अंडर फॅशन अँड अपॅरल डिझाईन, BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा नवीन विविध ब्रँच आम्ही रन करतो. याच्यामधून विद्यार्थ्यांना नक्कीच एक चांगला विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो. याच्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे यावर्षी आमच्या पहिल्या बॅचेस पास आउट होते. BSc फॅशन अपॅरल डिझाईनची पहिली बॅच असेल, त्याच्यानंतर B डिझाईनची पण पहिली बॅच असेल. तर या विद्यार्थिनींना आम्ही एक सपोर्ट किंवा आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रींना MOU करून टायअप केलेला आहे की यांच्या जॉबच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये सुरत, बारामती, इचलकरंजी, पुणे या विविध ठिकाणी गारमेंट इंडस्ट्रीज असतील, फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी मुली इंटर्नशिपसाठी गेलेल्या आहेत. तर त्यांनी एक 2-3 महिन्यांची इंटर्नशिप कंप्लीट करून एक चांगल्या कंपनीमधून, ज्या कंपनी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काम करतात अशा कंपनीचे सर्टिफिकेट जे आहेत, प्रमाणपत्र जे आहेत ते प्राप्त केलेले आहेत. याच्यातून एक चांगली गोष्ट म्हणजे एक 13 विद्यार्थिनींची पेड इंटर्नशिप म्हणून सिलेक्ट झालं होतं आणि त्या 13 विद्यार्थिनींचे इंटरव्ह्यू वेगवेगळ्या कंपनींनी मागून घेतले आहेत जॉबसाठी. म्हणजे त्यांचं अजून इथून शैक्षणिक वर्ष कंप्लीट व्हायचे तर त्यांना एक जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. या सर्व गोष्टी एक कौतुकास्पद आहेत आणि एकलव्य महाविद्यालयात आम्ही एक प्रत्येक विद्यार्थिनींना सांगत असतो की ॲडमिशन वगैरे घ्या. तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर त्याबद्दल सगळे आल्याबद्दल सगळ्यांचं पण मी थँक्यू म्हणते आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच.